मुलगी नेहमी मुलांसोबतच फिरते. ठीक आहे, लाईक वाय इज इट अ प्रॉब्लेम फॉर यू? जर एखाद्या मुलीला एखाद्या मुलासोबत कम्फर्टेबल वाटतं आहे तर त्यात काय प्रॉब्लेम आहे? जर तिला एखाद्या मुलाला बेस्ट फ्रेंड बनवावंसं वाटतं आहे तर हा काही क्राईम नाही आहे. ही जस्ट तिची एक चॉईस आहे अँड यू शुड रिस्पेक्ट एव्हरीवन्स पर्सनल चॉईस, राईट? लाईक हॅव्हिंग अ बॉय बेस्ट फ्रेंड इज जस्ट हर पर्सनल चॉईस, नथिंग टू कमेंट अबाउट. आणि शिवाय आता आपण ज्या वेळात जगतो आहे, ज्या जगात जगतो आहे, त्याच्यात पुढे जाऊन जेंडर इक्वॅलिटी तर येतेच ना. जेव्हा तुम्ही एखादं काम, वर्क किंवा प्रोफेशनल चॉईसेस ऑप्ट करतात तेव्हा तुम्हाला ऑपोजिट जेंडरसोबत काम तर करायचं आहे. जर तिला आत्तापासूनच कळत आहे की एखाद्या मुलासोबत कसं वागावं, एखाद्या मुलासोबत कसं बिहेव करावं, तर दॅट इज नॉट एनी प्रॉब्लेम, राईट? लाईक ती एक चांगली गोष्ट आहे. जर तिला आत्तापासूनच कळतं आहे तर ते तिच्यासाठी बेनिफिशियलच असणार आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईक माझं मुलांशी बोलण्यावरनं माझं कॅरेक्टर तर चेंज नाही होत, राईट? लाईक कॅरेक्टर कोण कसं वागतं आहे, कोणाचं काय ध्येय आहे, कोण लाईफमध्ये काय करतं आहे याच्यावरती डिपेंड होतं ना. कॅरेक्टर इज नॉट अबाउट कोण कोणासोबत बोलतं आहे. जर मला एखादी व्यक्ती इन्स्पायर करते, जर मी एखाद्या व्यक्तीसोबत राहून मन मोकळपणे जगू शकते, मोकळं हसू शकते, तर वाय नॉट टू हॅव द पर्सन इन माय लाईफ, राईट? तिथे मी जेंडर का चेक करेल? तिथे आय वुड जस्ट चेक कनेक्शन. So if anybody is using such type of tanas for you, so there are few replies which I feel that they are very perfect for the person to shut their mouth up. So the first one is that, okay, so maybe I hang out with them because they are more comfortable than your gossips, right? Like तुम्ही म्हणू शकता की तुमच्या गॉसिपपेक्षा मला त्या व्यक्तीसोबत जर चांगलं वाटतं आहे तर मे बी तुम्ही पण असं काही ट्राय करायला हवं. तुम्हाला लाईफ कसं जगता ते कळेल. Or you can say simply that, okay, so you noticed me, right? That's really cute. Keep watching me. You will learn how to live life. लाईक जर एखादी व्यक्ती एवढं तुमच्याबद्दल गॉसिप करते, दॅट मीन्स की ते तुम्हाला ऑब्झर्व करताय. सो तुम्ही नक्कीच हे म्हणू शकता की थँक्यू फॉर ऑब्झर्विंग मी. अँड लाईक तुम्हाला मला बघून कदाचित आयुष्य कसं जगायचं हे समजेल, त्यामुळे मला बघत राहा. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. Comment the scenarios happening with you in comment, and even if there are more tanas you want replies for, then you can surely ask me in comments. But just remember की जे अनएज्युकेटेड लोक ह्या कमेंट्स ड्रॉप करतात ना, त्यांना खरंच आयुष्यात पुढे वाढण्याची गरज आहे. स्वतःच्या लाईफमध्ये बघण्याची गरज आहे दुसऱ्यांपेक्षा. अँड स्पेसिफिकली फॉर दोज जे की पेपर वर्कच्या अकॉर्डिंगली लिटरेटेड पॉप्युलेशनमध्ये येतात, जे शिकलेले आहेत, जे काहीतरी चांगलं काम करतात आयुष्यात, मोठ्या पदवीवरती काम करत आहे, त्यांना आपले विचार खरंच बदलण्याची गरज आहे. पास करतात. बिकॉज आय पर्सनली हॅव सीन टीचर्स लाईक इन कॉलेजेस, इन स्कूल्स पासिंग सच टाईप ऑफ कमेंट्स. सो जस्ट you should change your mindset, right? So for more such episodes guys, do like, share, subscribe, comment and follow for more. See you soon.